इथल्या नारायण आणि नारायणी तत्वाला माझा नमस्कार. आज 4 ऑक्टोबर परमपूज्य डॉक्टर सुनील काळे यांचा वाढदिवस. त्यांच्यावर एक कविता रचली होती. दादा नेहमी म्हणतात, एका निरोपाची बात करत होते की मला आता जावंसं वाटतं, आणि ते शब्द इतके अंतःकरणाला छेदून गेले की ज्या काही लेखणीतून ओव्या लिहिल्या गेल्या त्या आपल्याशी हितगुज करू इच्छिते. कशी होऊ उतराई आता तुझी मी माऊली, कशी होऊ उतराई आता तुझी मी माऊली, मला जगायचं आता तुझी होऊ नसावली. नको करू माय बापा निरोपाची बात आता, नको करू माय बापा निरोपाची बात आता, प्राण माझा अंतरीन वाटे मंदी जाता जाता. डोळ्यातला हा पाऊस तुझ्या पाऊली भिजला, डोळ्यातला हा पाऊस तुझ्या पाऊली भिजला, आस म्हणत साऱ्या दूर दूर वर अंधारला. तुझ्या साऱ्या चिंतामाय घाल माझ्या पदरात, तुझ्या साऱ्या चिंतामाय घाल माझ्या पदरात, एक वार गाऊ दे ग अंगाईचं हळू गीत. डोळे भरून बघू दे ज्ञानदेव माऊलीला, डोळे भरून बघू दे ज्ञानदेव माऊलीला, माय तुझी होऊ न तुझी ग आता चुंबी ते कपोला. शेवटच्या ओळी. झाले प्राण निरांजन दिन रात हे तेवते, झाले प्राण निरांजन दिन रात हे तेवते, कर जोडून ईश्वरा तुझी खुशाली मागते, कर जोडून ईश्वरा तुझी खुशाली मागते. परमपूज्य डॉक्टर सुनील काळे माझे गुरु, ज्यांच्याकडून मी नामसाधना घेतली आहे, त्यांचा आज वाढदिवस. दादांना या समूहाद्वारे, या आपल्या ध्यान साधनेच्या सगळ्या ग्रुपद्वारे मी सर्वप्रथम दंडवत प्रणाम करते आणि उदंड शुभेच्छा देते. अशीच त्यांची जी मायेची सावली आहे ती आपल्या सगळ्यांवर असू देत. आज गुरुदादांनी जे गाणं लावलं होतं, भजन लावलं होतं, त्याच्यात बघा उल्लेख केलेला आहे की शिव आणि शक्तीचा. त्या ओळी दादा जरूर तुम्हाला आठवल्या तर गा. त्याच्याबद्दल दिलेलं आहे. दादांनी लिहिलंय आपल्या पुस्तकात नामजागर यात पान नंबर 17 की आता शंकर हे देवाधिदेव. या आपला सुरुवात बघा कुठून होते. या शिवाची शक्ती म्हणजे नक्की काय. आता शिवाची शक्ती म्हणजे काय हा प्रश्न आपल्याही मनात येतो ना. तर ही क ख ग घ छ छ ज झ, दादानी ही सगळी 36 व्यंजनं लिहिलेली आहेत. क ख ग घ ड ढ छ छ ज झ, आता ती वाचत नाही. 36 व्यंजनं आपल्याला माहितीये. आणि दुसरं अ ई उ रू लू ओ अम आहा पर्यंतचे 16 स्वर. तसे 36 प्लस 16 म्हणजे 52 अक्षरांमध्ये किंवा ध्वनींमध्ये ही विखुरलेली आहे. किती महत्वाची गोष्ट ही, की आपल्याला हे माहितीच नसतं की शिवाची शक्ती म्हणजे काय. तर ही 52 अक्षर आपण लहानपणापासून, बालवाडीपासून पासून आपली सुरुवात होते, पण कधीच कोणी आपल्याला सांगत नाही की बाई ग हे 52 अक्षर म्हणजे शिवाची शक्ती. या शक्तीचं स्थूलातलं पार्थिव रूप म्हणजे डाऊनग्रेडेड व्हर्जन असं म्हणतात दादा, की ही 52 शक्तीपीठ आहेत. शिवाची या 52 अक्षरांमध्ये साठवलेली निर्गुण निराकार शक्ती आपल्या मुखामध्ये या अक्षरांच्या माध्यमातून ठेवलेली आहे. आपण याला खाली रेष ओढू की ही शिवाची शक्ती या 52 अक्षरात आहे, आणि आपण कसं त्या शब्दांचा उपयोग करतो आहे हा दुसरा प्रश्न आपण आपल्याला विचारूया. आपण रोज नवीन काहीतरी शिकतो, अगदी आपण सगळे शिकतो आहोत. अजून एक गोष्ट दादांनी सांगितली आहे की या 52 अक्षरांमध्ये जर शिवाची शक्ती आहे तर नाम हे एकाहून अधिक अक्षरांपासून तयार झालं असल्यामुळे त्यात अचाट शक्ती आहे. आणि हे असणं साहजिकच आहे ना, असा प्रश्नही विचारलाय. जशी
शिवाची शक्ती शिव महत्वाचे आहेत, तसे शक्तीही महत्वाची आहे. याच्याबद्दल त्यांनी खूप काही गोष्टी सांगितल्या आहेत आणि वेगवेगळे दाखले देऊन त्यांनी त्याची हे सांगितलं की तुम्ही नेमकं काय करायला हवं. मग या शिवशक्तीची आराधना म्हणजे काय, तर रोजच बघा आपण हा भाव आणतो की मी शिव पण आहे, मी शक्ती पण आहे. म्हणजे मी कोण आहे, तर मी अर्धनारी नटेश्वर आहे. आपल्या महाराजांनी पण हेच सांगितलंय की तुमच्यात ही शक्ती आहे, फक्त ही शक्ती आपल्याला जागवायची आहे. जागवायची आहे म्हणजे काय, ही कशाने जागवायची, तर ओंकाराने. म्हणजे ओंकाराची साधना ही ध्यानाच्या माध्यमातून किती लवकर आपल्याला करता येते. केवळ उच्चार करून, पोपट पंची करून होत नाही, तर ती जागवायची आहे. तर प्रत्येक चक्रातून कशी जागवता येईल, कालच आपण गुरुदादांकडून हे सप्तसूर ऐकले आणि याच्यानंतर आपण रोज ओंकाराची साधना कळत नकळतपणे करीत असतो. अनेक जणांनी मला विचारलं की वृद्धेश्वर कुठे आहे. तर वृद्धेश्वर हे ठिकाण अहमदनगर जवळ आहे. मला वाटतं आपल्यापैकी अनेक जणांनी बघितलंही असेल ना. अंगठे दाखवा जर आपण कोणी बघितलं असेल तर. तर हे वृद्धेश्वर काय आहे, तर इथे पार्वती देवीनी तपश्चर्या केली आहे या ठिकाणी. आणि सगळ्या देवदेवतांना त्यांनी बोलावलं होतं की माझी आता तपश्चर्या पूर्ण झाली आहे, मला आता तुम्हाला भोजन द्यायचंय, प्रसाद द्यायचंय. आणि हे सगळे देव देवता येतात आणि त्यांना वाढतात कोण, तर साक्षात महादेव वाढतात. आणि म्हातार देव असं तिथे म्हटलं जातं महादेवाला. तर महादेव हे म्हाताऱ्याचं रूप घेतात म्हणून त्यांना म्हातार देव म्हणतात. आणि ती जी पिंड आहे, ती पिंड गव्हाच्या दाण्या एवढी अगदी दर महाशिवरात्रीला वाढत असते असं म्हणतात. अगदी छोटीशी होती पण ती आता इतकी मोठी झालेली आहे आणि त्याला असं खळगं आहे, त्याच्यात पाणी असतं. तर असं वर्णन याचं केलेलं आहे. गर्भगिरी डोंगराच्या पायथ्याशी हे ठिकाण आहे आणि नाथ पंथांचं हे आद्य शक्तीपीठ आहे. आपण जरूर या स्थानाला भेट देऊया. दुसरा, आता महाराज आहेत सध्या अहमदनगरला. तर अहमदनगरला काय होतंय, तर आपण आता महाराजांबरोबर प्रवास करतोय ना, म्हणून म्हटलं महाराज सध्या अहमदनगरला आहे. तर महाराजांबरोबर अनेक उर्दू भाषीय लोक त्यांना भेटायचे आणि उर्दू भाषीय लोक त्यांना काय म्हणायचे, तर बडे आदम मालिक असं म्हणत. महाराजांनी कुठेच भेदभाव केला नाहीये, जाती धर्मात, पंथात, देशात कुठंच नाही. म्हणजे पाकिस्तानचे लोकही त्यांना चाहत होते, अफगाणिस्तानचे लोकही चाहत होते आणि युरोप कंट्री सगळ्या देशांमधून महाराज फिरले आहेत. कोणी रशियन भाषी एक जोडपं आलं होतं, तर त्यांच्यात रशिया या भाषेत ते बोलत होते. कोणी जॅपनीज आलं तर त्याच्याशी जॅपनीज मध्ये बोलत होते. म्हणजे जी भाषेतील लोक येत त्या भाषेत महाराज त्यांच्याशी इतका अस्खलित संवाद साधायचे. काही लोक असेही होते की याला काय समजतं म्हणून अगदी तुटाफुटा इंग्रजीत खूप आपल्याकडे शब्द वापरतात ना, शहाणपणा करणं, तर तसा शहाणपणा करत होते. तर महाराजांनी असं इतकं सुंदर अस्खलित महाराज बोलले इंग्रजीत की त्या व्यक्तीलाही कळत नव्हतं की महाराज काय बोलतात आहे. इतकं सुंदर, इतकी सुंदर महाराजांची भाषा होती. तर आता महाराज तिथून अहमदनगरहून सोलापूरला गेले होते. सोलापूरला महाराजांनी खूप मोठा यज्ञ केला आणि या यज्ञाला खूप लोक दुरून दुरून आले की आता शंकर महाराजांचा इथे सोलापूरला यज्ञ होणार आहे, तर आपण गेलं पाहिजे, दर्शन घेतलं पाहिजे. आणि इथे अनेक लोकांना प्रचिती आली. आपण मागच्याही भागात काही बघितलं होतं की कोणाचे डोळे गेले तर तसे डोळे आले होते. तर इथे एक मुका होता, त्याला अजिबात बोलता येत नव्हतं. त्याचे आई वडील खूप काळजीत असायचे की या मुलाचं कसं होईल, या मुलाला बिचारायला बोलता येत नाही. खूप त्याला आतून वाटायचं आपण बोललं पाहिजे, बोललं पाहिजे. आणि ती त्याची प्रबळ इच्छा महाराजांनी तथास्तु म्हटलं आणि त्याची ती पूर्ण झाली. तो मुलगा त्या यज्ञाच्या ठिकाणी घडगड 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 बोलायला लागला. हा एक सोलापूरच्या जागी स्थानी एक चमत्कारच घडला होता. एक बॅरिस्टर होते. आता महाराज हा किस्सा जो सांगतात आहे हा पुण्यातला सांगतात आहे. आता हा बॅरिस्टर माणूस जरासा शिष्ट होता, स्वतःला खूप काहीतरी समजत होता आणि शरीराने खूप धिप्पाड, उंच, पुरा असा होता. महाराजांना तो कळत नकळतपणे प्रत्येक वेळेला आपल्या बोलण्यातून दुखावत होता. महाराजांनी ते हेरलं आणि आता याची वेळ आली आहे,
त्याचा अहंकार खाली उतरवायचा. आणि महाराजांनी त्याला बोलावलं जवळ. जवळ बोलवल्यावर त्याला वाटलं की हा काय सांगतात हे. आणि तुम्ही बघितली आताच महाराजांची जी ही आहे ना, काय म्हणायचं, पोज. मराठीत आपण काय शब्द वापरतो, मला या क्षणी पटकन नाही आठवला, क्षमा असावी. तर बसण्याची ती जी पद्धत. पोज, बसण्याची पद्धत, तर ही जी बसण्याची पद्धत आहे, तर ही अशी गुडघ्याला अशी हात हे करण्याची आहे ना, असं हात करतात. ही एक मुद्रा आहे मास्टर्स. या मुद्रेत महाराजांनी ही बिटवीन द लाईन्स, आता ही पण गोष्ट महाराज आपल्याला सांगतात आहे की या मुद्रेत जरी तुम्ही थोडा वेळ बसले, बसून बघा, तुम्ही या क्षणी बसू शकता. महाराज जसे बसायचे त्या तसं बसून बघा आणि तुम्हाला जाणवेल की असं बसल्यानंतर जर तुम्ही ध्यानाला बसले तर तुमचं ध्यान कैक पटीनी जास्त चांगलं लागतं. हा आता एक दुसरा मुद्दा महाराजांनी सांगितलेला बिटवीन द लाईन्स. तर आता बघा, हे बॅरिस्टर त्यांना भेटले. महाराज आपल्या असेच याच मुद्रेत बसले होते आणि महाराजांनी त्याला जवळ बोलवलंय, ये जरा. हा, काय म्हणतोस. त्यांनी पुन्हा जरा थोडस काहीतरी त्याचे डायलॉग्स होतेच की तुम्ही असे तुम्ही तसे, अच्छा असं का, बरं ये ये करत त्याला जरा त्याचं डोकं जवळ जवळ घेतलं. त्याला वाटलं काय करतात आहे, काय करतात आहे. आणि जे डोकं त्या गुडघ्यामध्ये दाबलं की त्याचा जीव असा कसा तरी झाला की आता मी राहतो की जातो. आणि त्या क्षणी जाणवलं की अष्टवक्र महाराज, त्यांची ताकद किती प्रचंड आहे. अशी आपलं जर थोडासा त्यांनी दाबलं असतं तर आपला जीव गेला असता. आपण त्यांची उगाच थट्टा करत होतो. जे जाणवायचं ते म्हणजे अशा पद्धतीनं जाणवत होतं. असा अनेक साधकांचा अनुभव आहे. कधी कोणाला मारत होते महाराज, तर कधी कोणाला या पद्धतीनं ठिकाणावरही आणत होते. आता डॉक्टर खरे सुद्धा उत्सुक होते महाराजांचं दर्शन घ्यायला. तर महाराज आता कुठल्या भावात आपल्याला भेटतील. तर आपल्या या आधीच्या मालिकेमध्ये आपण बघितलंय की कोणाला श्रीकृष्णाच्या रूपात दिलं दर्शन, कोणाला महादेवाच्या दर्शन दिलं, कोणाला गहिनीनाथांच्या दिलं, कोणाला स्वामी समर्थांच्या दिलं, तर कोणाला त्यांनी दत्ताच्या दिलं. तर हे जे खरे नावाचे गृहस्थ होते यांना महाराजांनी दत्ताच्या स्वरूपात दर्शन दिलं. कालही आपण हा भाग घेतला होता. जक्कल जेव्हा गेले होते तेव्हा विष्णू रूपात महाराजांनी दर्शन दिलं होतं. सगळे लोक महाराजांना मागे लागले. सगळे आता मंडळी होती नाशिकला की आम्हाला ना त्र्यंबकेश्वरला गहनीनाथांच्या दर्शनाला जायचंय. आपल्याला हे सगळ्यांना माहितीये की ज्ञानेश्वर माऊलींचे गुरु निवृत्तीनाथ आणि निवृत्तीनाथांचे गुरु गहनीनाथ. आता महाराजांना सांगितलं. महाराज आपल्या पद्धतीने आपल्या स्टाईलने म्हणाले, काही गरज नाही तिथे जायची, त्या गहनीनाथाला मीच बोलवतो इकडे. इतकं सहजपणे की सगळेजण अगदी आश्चर्य करत महाराजांकडे बघत होते की काय सांगताय, असं पटकन बोलून गहनीनाथ येतील. आणि आता खरंच येतील का गड्या. पण नाही, महाराज म्हणतात ना तर मग येतीलच. आता महाराज म्हणतात ते जाऊ नका, तर आपण जाऊ नये. आणि मग सगळ्यांनी ठरवलं की ठीक आहे, आपण प्रतीक्षा करू, आपण वाट बघू. मग सगळी जी मंडळी आहे ती, ठीक आहे आपण प्रतीक्षा करू. म्हणजे रात्र झाली, 12 वाजले, 1 वाजला. 1 वाजता त्या आश्रमात आवाज आला, अलख. आणि अलख आवाज येताच एक भगवे वस्त्र परिधान केलेले अतिशय तेजपुंज असे युगपुरुष त्या आश्रमात प्रगट झाले आणि ते हळूहळू महाराजांच्या खोलीकडे चालत गेले. आता ही सगळी मंडळी 1 वाजता खर तर जागी होती. काय होणार काय होणार या चिंतेत, थोडीशी प्रतीक्षा करत. या सद्गृहस्थांना बघून सगळ्यांनी आपल्या डोक्यावरून पांघरुणं ओढली, कारण सगळे घाबरले होते की हे कोण आहे. इतकी आभा प्रचंड होती, इतकं तेज प्रचंड होतं की सगळ्यांना बघा आपल्याला विसर पडतो. अनेकदा अनेकांना हे अनुभव आले असतील की असं दर्शन तर होतं पण त्या क्षणी आपल्याला विसर पडतो की अरे हे तर परमेश्वर मला या रूपातून भेटून गेला, मी तर त्याला ओळखलंच नाही. तो क्षण असा असतो की आपल्याला बरोबर विसर पडतो. तसंच झालं. सगळ्यांनी पांघरुणं घेऊन घेतले, सगळे झोपून गेले. आणि गहनीनाथ
त्या रात्री 1 वाजता महाराजांना भेटायला आले होते. महाराजांची आणि त्यांची चर्चा पहाटे 5 वाजेपर्यंत सुरू होती. 5 वाजता गहनीनाथांनी महाराजांचा निरोप घेतला आणि आता महाराज त्यांचा निरोप द्यायला आले. गहनीनाथ तिथून म्हणजे अंतर्धान पावले. सगळ्यांना आवाज दिला, का रे, काय झालं, कशाला झोपले, नाटक करून राहिलेत का, उठा की, गहनीनाथांना भेटायला जाणार होते ना, चादरी काय ओढून बसले. आणि सगळे पटापट पटापट उठले. महाराज महाराज, अलख अलख असा आवाज आला होता. आम्ही घाबरलो आणि आम्ही पांघरून घेतलं. कप्पाळ, तुम्ही तिथे दर्शनाला जाणार होते त्र्यंबकेश्वरच्या, इथे गहनीनाथ आले आणि तुम्ही त्यांना भेटलेही नाही, साधं दर्शन तुम्हाला घेता आलं नाही, आणि तिथे समाधीवर जाऊन आता काय करता. महाराजांचा हा सवाल आणि सगळे भक्त अगदी सुटपुट करायला लागले की गहनीनाथ साक्षात आले आणि आपण त्यांचं दर्शनही घेतलं नाही, त्यांना भेटलोही नाही. बरोबर की नाही मास्टर्स? असे प्रसंग आपल्या आयुष्यात आले की नाही? कळत न कळत आपल्याला अनेकांनी अशी मदत केली की असं वाटलं की अरे हे परमेश्वराचं रूपच होतं, त्यांनी मला मदत केली, पण मला काही कळलं नाही. अहंकाराबद्दल आणखीन एक गोष्ट महाराजांनी सांगितली आहे. अहंकाराबद्दल या अध्यायात खूप महाराजांनी गोष्टी सांगितल्या. एका हैदराबादचे जे गृहस्थ होते ते स्वतःला खूप हुशार समजायचे आणि हैदराबादहून ते आता आले होते नगरला. आणि नगरला उकळत्या पाण्याने महाराज म्हणजे कसा त्यांनी अनुभव दिलेला आहे की महाराज आले, थंडीचे दिवस होते आणि महाराजांनी त्यांना सांगितलं की मला खूप थंडी वाजते, मला जरा उकळतं पाणी दे. आणि ते पाणी चुलीवर असं खतखतत होतं, इतकं उकळतं होतं. आणि महाराज त्यांना म्हणायचे अजून तापू दे, अजून तापू दे. आणि ते पाणी इतकं तापलं की प्रचंड ते काढताना सुद्धा त्या कापडाला म्हणजे त्यांचे हात असे भाजत होते की हे इतकं उकळतं पाणी मी कसं ठेवू. आणि त्या पाण्याने महाराजांनी स्वतःच्या ह्याला अगदी शांतपणाने आंघोळ केली. स्वतःच्या देहावर ते पाणी घेतलं आणि नंतर अर्ध पाणी ठेवलं आणि त्या गृहस्थाला म्हणाले मी आंघोळ केली. तो गृहस्थ असा अगदी डोळे असं वटारून बघत होता, कारण त्याला खूप आश्चर्य वाटलं की इतक्या गरम पाण्याने महाराज कशी आंघोळ करतात ते. आता हे अर्ध पाणी आहे, तुम्ही इतके विद्वान आहात, सगळं तुम्हाला सगळे वेद पाठ आहेत, सगळं पाठ आहे, जरा तुम्ही आंघोळ करा. त्या क्षणी त्याचा अहंकार महाराजांच्या चरणी त्यानं वाहिला, दंडवत प्रणाम केला की महाराज मी चुकलो, मला क्षमा करा. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टीतून महाराजांनी बघा कसं सांगितलंय, कसं शिकवलंय की अहंकार किती वाईट आहे. एकदा हा अनुभव आहे, हा युट्यूबवर पण आहे, दादानी मला पाठवला होता आणि याच्या आधी महाराजांचे काही एपिसोड्स मी युट्यूबच्या माध्यमातून पण बघत होती, तर त्याच्यातून पण मला गवसला. कारण पोथीमध्ये दत्ताचा उपासक आहे आणि तो गिरनारला कसा गेला असा उल्लेख केलाय, पण विस्तृतपणे आपल्याला मिळेल की सुशीला दत्तात्रय अभ्यंकर ह्याबद्दल दादा पोस्ट करतील. हा सुशीला दत्तात्रय अभ्यंकर 73 वर्षाच्या महिला आजही आहेत. तर गणेश महादेव अभ्यंकर हे त्यांचे सासरे, ते गाणगापूरच्या दत्ताची उपासना करायचे आणि पहिल्या महायुद्धात त्यांनी भाग घेतला. याच्यात इतकी धुमशान लढाई झाली आणि त्यांच्यावर शत्रू पक्षाने अगदी बंदुकीने अशा फैरी झाडल्या की त्यांच्या सगळ्या शरीराची चाळणी होईल. आणि त्यांना वाटलं की बापरे, पॅन्ट सगळा त्यांचा फाटून गेला, कपडे फाटून गेले, इतका त्यांना मार लागला. ते छावणीत आले, त्यांनी स्वतःला बघितलं तर त्यांना कपडे तर त्यांचे फाटले होते, पण एकही गोळी आत गेली नव्हती. मग त्यांनी पाय बघितले, कारण त्यांच्या पायावर बंदुकीच्या फेरी झाडल्या होत्या, की माझे पाय तरी मला कापावे लागतील. घाबरून गेले होते ना, त्यांना सुचतच नव्हतं. पाय बघितले
पॅन्ट जेव्हा त्यांनी थोडी बाजूला काढली तेव्हा त्यांना दिसलं की एकही गोळी पायात नाही. काय झालं? त्यांना खरंच आश्चर्य वाटलं की इतक्या गोळ्या मारल्या तरी एक गोळी मला चाटून काही गोळ्या गेल्या नाही, माझ्या अंगावर आल्या तरी मला का नाही लागल्या? आणि या गृहस्थांचा अनुभव आहे त्यांच्या सुनेनी सांगितलेला की महाराज हे युद्ध संपल्यानंतर ते जेव्हा आले तर नगरला राहतात हे कुटुंब. महाराजांनी दारातच फाटकात आवाज दिला, येऊ का रे बाबा घरात? आता महाराजांचा वेश बघून, कपडे बघून त्यांना दुर्लक्ष केलं आणि मग महाराजांनी पुन्हा आवाज दिला, अरे गाणगापूरच्या दत्तानी मला पाठवलंय, येऊ का घरात? त्या क्षणी ते म्हणाले, या घरात या. आणि महाराज बसले त्यांच्या नेहमीच्या मुद्रेत. मग जरा पाय वगैरे वर करून दाखवायला लागले, अरे लागला ना युद्धात तुला? एकही गोळी आत नाही गेली. इथं 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 गोळ्या लागल्या तुला, इथं मार लागला, खरचटल्या देखील नाही. तो बघतच बसला. महाराज काय सांगतात ते? कोण आहात तुम्ही? या प्रश्नार्थक चिन्हानं असे अनेक प्रश्न त्याला पडले की ही व्यक्ती, ही अवलिया कोण आहे? काय माझ्याबद्दल सांगते? याला कसं माहिती की मला गोळ्या लागल्या पण एकही गोळी आत गेली नाही? अरे मी तुझ्या सोबत होतो ना, त्या युद्धात मी तुझ्या सोबत होतो. मग त्याला कळायला लागलं की आपल्याला वाचवणारे कोण होते, ते ही माऊली होती. या माऊलीनं मला वाचवलं. दुसऱ्याच क्षणाला, अरे मी तुला भेटायलाच नाही आलो, तुझा मुलगा कुठे? मुलगा, मी तुझ्या मुलाला भेटायला आलोय. पटकन उठले. त्यांनी सांगितलं, माझा मुलगा गाण्याच्या क्लासला गेलाय, तिथे काहीतरी वाद्यविद्या तो शिकतो. तिथे धावत गेले त्या मुलाला भेटायला आणि त्या मुलाला अगदी करकचून त्यांनी मिठी मारली. किती दिवसांपासून मी तुझी वाट बघत होतो रे पोरा. आणि तिथे म्हणतात महाराजांनी अष्टावक्र रूपात, अष्टावतारात त्यांनी नृत्य केलं. आणि हे नृत्य करताना नरसिंहाचं उदर फाडलं. इतकं कसं वेगळं वर्णन त्या ह्याच्यात केलेलं आहे की सगळे आतडे असे बाहेर आले होते, रक्त वाहत होतं. आणि ते महाराजच पुन्हा दुसऱ्या मिनिटात त्यांनी ते सगळं बंद केलं. अशा स्वरूपात त्यांनी त्याला दर्शन दिलं आणि त्या लेकराला घेऊन ते आले. आल्यावर या गृहस्थांना म्हणाले की मला तर आता गिरनारला जायचंय आणि या मुलाला घेऊन मी जातो. लगेच काही साधक मंडळी त्यांच्या सोबत जुळल्या गेली आणि त्यांनी सगळ्यांनी ठरवलं की आता गिरनारला जायचं. हा मुलगा म्हणाला, मी गिरनारला येईल, आपल्या चिन्मयी एवढाच मुलगा 10 वर्षाचा, पण मी काही चढणार नाही. महाराज म्हणाले, अरे माकडीणीचं पिलू कसं पिलाला जपतं ना, माकडीण कशी पिलाला जपते तसं मी तुला जपीन, तशी मी तुझी काळजी घेईन, चल तू माझ्या बरोबर. आणि मग त्या पिलाला घेऊन, म्हणजे त्या 10 वर्षाच्या बाळाला घेऊन महाराज निघाले. बरीच मंडळी, त्या कुटुंबातीलही काही मंडळी आणि बाकी महाराजांचे साधक असे सगळेजण गिरनारच्या पायथ्याशी आले. ही मध्यरात्र होती, बहुधा 1चा प्रहर असावा. हे मूल आता रडायला लागलं की आता मी थकलो, कंटाळलो, आता मला नाही चालायचं. महाराजांनी पटकन त्याला आपल्या कडेवर घेतलं, खांद्यावर घेतलं, पाठीवर घेतलं. बस आता, बसलास? तो म्हणाला, हो बसलो. सगळ्यांना आश्चर्य वाटलं. अष्टावक्र महाराज नेहमी कधीतरी असं चालताना दाखवायचे की मला तुमची सोबत हवी आहे, कोणाच्या तरी अंगावर असा हात ठेवून चालायचे. आणि आता हा एवढा मोठा 10,000 पायऱ्या कशा चढतील? म्हणतात की काही क्षणातच, असा उल्लेख केलेला आहे पोथीत की अर्ध्या तासात. पण त्या माऊलीनं सांगितलं की काही क्षणात. आपण पोथीचा आधार घेऊ की अर्ध्या तासात महाराज खालून वर पोचले. 7 दिवस या गिरनारच्या पर्वतावर ते भ्रमण करीत होते. चहू बाजूनी हिंस्र श्वापदा यायची, महाराजांना भेटायची, त्यांची दर्शन घ्यायची आणि निघून जायची.
पंचमहाभूतच त्यांच्या ताब्यात होतं. आणि 7व्या दिवशी त्यांनी मोठ्याने शंख फुंकला. तसे सगळे साधू तिथे जमा झाले आणि साधू जमा झाल्यावर महाराजांनी स्वतः चूल पेटवली आणि जो स्वयंपाक केला, एकेका साधूसाठी त्यांनी 80-80 इथे कणकेचे गोळे असा उल्लेख केला आहे, पण त्या माऊलीने सांगितलं की लाडू तयार केले. तर कणकेचे रोडगेही असू शकतात किंवा लाडूही असू शकतात. जे काही आहे ते महाराजांनी जे एक एक एका नारळासारखा असा उल्लेख पोथीमध्ये. तर रोडगे मला वाटतं कणकेचा वापर केला म्हणजे रोडगे तयार केले असतील किंवा असा प्रकारचा महाराजांनी स्वयंपाक केला त्यांच्यासाठी. सगळा स्वयंपाक तयार केला आणि हे एकेकाने 70-70, 85-85 रोडगे खाल्ले. आणि यांनी विचारलं की 7 दिवसापासून तर महाराज मला गुळदाणेच देऊन राहिले, तुम्ही एक एक जण 85-85 एवढे मोठे मोठे रोडगे खाऊन राहिले. त्याच्यावर एक साधू हसला आणि म्हणाला की जेव्हा अवधूत येतात तेव्हाच आम्ही हे सगळं खातो, एरवी आम्ही फक्त वायुभक्षण करतो. आता हे लेकरू भुकेजलं होतं. ते महाराजांना म्हणालं की 7 दिवस तर तुम्ही मला दाणेच दिले, आता मला भूक लागली. महाराज म्हणाले, हे अन्न काही तू आता इथलं खाऊ नको, मी तुला दुसरं देतो, खाली गेलो की तुझी व्यवस्था होईल. आणि त्या सगळ्या साधूंना महाराजांनी पोटभर जेव घातलं. त्याच्यानंतर आता हा एक सगळ्या आश्चर्याचाच भाग आहे. गिरनारचं पर्वत, तिथे पाण्याची सोय नाही, खाण्यापिण्याची सोय नाही, भांड्याची सोय नाही, तर या सगळ्या गोष्टी आल्या कशा काय? इतकं सगळ्यांचं जेवण बनलं कसं काय? सगळं धान्य कुठून आणलं गेलं, भांडी कुठून आणल्या गेली, पाणी कुठून आणलं गेलं, हे सगळे साधू एका शंखाच्या ध्वनीत कसे काही जमा झाले? हजारो साधू आले म्हणतात त्या दिवशी. आणि सगळे यथेच्छ त्यांनी सगळ्यांनी प्रसादम घेतला आणि ते गेले. अर्ध्या तासात महाराज पुन्हा खाली. हा विचारतोच आहे, महाराज मला भूक लागली ना. अरे देतो ना बापा, तो मारवाडी खाली वाट बघतोय पायथ्याशी, चल आता. महाराज पण त्याला कसं माहिती तुम्ही येऊन राहिले म्हणून? अरे आपलं सगळं वायरलेस काम असतं, चल लवकर. आणि खरंच महाराज टेकडीच्या खाली आले तेव्हा मारवाडी कोणी त्यांचे साधक होते ते वाट बघत होते. अरे चल स्वयंपाक तयार आहे ना? हो महाराज तयार आहे, चला तर खरी पानं वाढतो. आणि लेकराला खरंच खूप आश्चर्य वाटलं की कसं काय महाराजांचं सगळं तयार असतं, की महाराज वरून खाली येतात आणि हा सगळा स्वयंपाक तयार आहे, सगळं महाराजांना जे हवं आहे तोच स्वयंपाक तिथे वाढलेला असतो. महाराज असंच एक झालं, आम्ही न्यू बद्रीधामला जेव्हा दर्शनाला गेलो होतो तेव्हा जवळजवळ इस्कॉनच्या बरोबर मी गेले होते. जवळजवळ एक 60-70 लोक होते आणि वर गेलो. खूप कठीण ही यात्रा आहे, चढण्यालाच खूप वेळ लागतो, उतरायलाही तसा वेळ लागतो. खूप जागा अशी अवघड आहे चढायला. तर तिथे जेव्हा गेलो तेव्हा सगळा स्वयंपाक तयार होता. तर आम्ही विचारलं की स्वयंपाक कसा तुम्ही तयार केला? इथे तर म्हणजे सिलेंडर आणणं कठीण, धान्य आणणं कठीण, हे सगळं कसं काय शक्य झालं? तर त्यांनी सांगितलं, कालच भगवंतांनी मला फोन करून सांगितलं, म्हणजे आमचं वायरलेस कनेक्शन असतं, मला ध्यानातून कळलं की इतके इतके लोक जेवायला येणार आहे, तर त्याची तयारी चहा पाण्याची आणि याची जेवणाची तयारी करून ठेव. तर त्याने त्या गृहस्थांनी इतकी पराठ्याची थप्पी आणि चटणी सगळं करून ठेवलं होतं. आम्हाला सगळ्यांना छान चहा दिला आणि आपले कोहळ असतं ना, कोहळ्याची बोंड त्यांनी तळले होते. काय सुंदर होते ती बोंड. विदर्भात हा पदार्थ करतात, कोहळ्याची बोंड गूळ टाकून. तर खूप असा छान प्रसादम त्यांनी आम्हाला दिला. तर हे खरंच असे अनुभव आपल्या सगळ्यांनाच येत असतात वायरलेस कनेक्शनचे. आपलंही कनेक्शन आता महाराजांशी असं वायरलेस होणार आहे, तर तेच आज बहुधा महाराज आपल्याला देतात आहे. बहुधा काय नक्कीच देतात आहे. तर आता बघूया महाराज काय देतात. विनंती करते सगळ्यांना की आपले सुंदर डोळे हळूवारपणे मिटून घ्यावे, अगदी सम्राटासारखं, सम्राज्ञीसारखं. जी नवीन मंडळी आहे त्यांना सांगते की कसं बसायचं, हातात हात असे गुंफून घ्यायचे. तुम्हाला मांडी घालता येत असेल तर ठीक, आणि नसेल घालता येत तर पाय सरळ करा, डाव्या पायावर उजवा पाय ठेवा, इथे क्रॉस करा, म्हणजे आपली ऊर्जा बाहेर जात नाही. 100% ऊर्जा आपल्याला आपली मिळते. 10% पायातून, 10% हातातून, 20% आणि बाकी 80% ऊर्जा
आपल्याला डोळे बंद करून मिळते, त्याच्यामुळे डोळे कृपा करून उघडू नका. एकदम शांत व्हा मास्टर्स. एकदम शांत. पहिला श्वास आत, कुठे काही दुखतंय का बघा शरीरात, तिथे त्या श्वासाला घेऊन जा. श्वास बाहेर, ही दुःख, ही वेदना निघून गेलेली आहे. दुसरा श्वास घ्या मास्टर्स. आपण या ब्रह्मांडाशी एकरूप झालेले आहात. जे काही आपल्या आयुष्यातलं दुःख आहे ते कायमचं मुळासकट निघून गेलेलं आहे. श्वास बाहेर. तिसरा श्वास घ्या मास्टर्स. आपण या क्षणी गिरनारच्या, श्री क्षेत्र गिरनार, दत्त महाराज, स्वामी समर्थ, शंकर महाराज यांच्या ऊर्जेशी एकरूप झालेले आहात. फील करा मास्टर्स. आपल्या शरीरातील प्रत्येक सेल, पेशी, टिश्यू, 1,72,000 नाड्या, आपले श्वास, स्पंदन, एकरूप झाले. आवाहन करते परमपूज्य डॉक्टर सुनील काळे दादा, पितामह ब्रह्मश्री पत्री सर, बाबा, शंकर महाराज, समर्थ रामदास स्वामी, स्वामी समर्थ, दत्त महाराज, कमालीची ऊर्जा वाढली मास्टर्स. महसूस करा आपण या क्षणी गिरनार पर्वताच्या पायथ्याशी आहात.
फील करा मास्टर्स. आणि महाराज सगळी समस्त गुरुमंडळी आपल्या बरोबर आहेत. आपल्या आई वडिलांना, आपल्या पूर्वजांना हाक मारा. आईकडचे, वडिलांकडचे, तुम्हाला ज्यांच्या ज्यांना बोलवायचे, अगदी आजीच्या माहेरचे, आजोबांच्या घरचे, सासरचे, माहेरचे, सगळ्यांना हाक मारा मास्टर्स. या सगळ्या पूर्वजांना हे दर्शन लाभू दे. या क्षणी एक विमान तिथे आलेलं आहे. हे विमान शंकर महाराजांचे. आपण सगळ्यांना घेऊन या विमानात बसलेलो आहोत. फील करा मास्टर्स. आणि 3 मिनिटात आपण इथे गिरनार पर्वतावर आलेलो आहोत. मधोमध दत्त महाराज, भगवी वेशभूषा, कमंडलू, गाय, कुत्री यांच्याजवळ बसलेली आहे. खूप सुंदर मूर्ती आहे महाराजांची. साक्षात श्री गुरुदेव दत्त आहे. आणि ते आपल्याकडे बघतात आहेत. मागे सगळे मास्टर्स बसलेले आहेत. आपण आपल्या पूर्वजांना घेऊन, आपल्यासोबत आपले आई वडील आहेत, आपले पूर्वज आहेत, सगळ्यांना घेऊन त्यांच्या दर्शनाला आलेलो आहोत. फील करा मास्टर्स. या संपूर्ण ऊर्जेशी आपण एकरूप झालेले आहात. आपली आत्मज्योत आणि श्री गुरुदेव दत्तांची आत्मज्योत एक झालेली आहे. भाव प्रगट करा. आपली आत्मज्योत श्री गुरुदेव दत्तांची आत्मज्योत एक झालेली आहे. पूर्ण एकरूपता. श्री गुरुदेव दत्त.
श्री गुरुदेव दत्त। 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 आपल्या बरोबर जी जी मंडळी आहेत त्या सगळ्यांची आत्मज्योत आणि गुरुदत्ताची आत्मज्योत एक झालेली आहे. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा. संपूर्ण शरणागती. मास्टर्स, आपल्या सगळ्या पूर्वजांना जे उच्चतम स्थान मिळायला हवं ते आज शंकर महाराजांच्या कृपेनं मिळालेलं आहे. Just feel it, masters.
पूर्ण एकरूपता. श्री गुरुदेव दत्त. 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 गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. अनुसुयात्री सुकुमारा दत्तदया घन दयावरा पद्म गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे. मास्टर्स, आपल्या सगळ्या पूर्वजांना एक उच्चतम स्थान शंकर महाराजांनी दिलेलं आहे. फील करा मास्टर्स, देणारे हे महाराज आहेत. सगळ्या पूर्वजांच्या आत्मज्योती या साक्षात दत्त महाराजांच्या आत्मज्योतिषी एकरूप झालेले आहे. जस्ट फील इट. संकल्प करा मास्टर्स, कळत नकळत आमच्याकडून जर काही चुका झाल्या असतील तर आम्हाला क्षमा करा. आम्ही स्वतःला क्षमा केलेली आहे. आम्ही
सगळ्यांना क्षमा केली आहे. जे काही कार्मिक कनेक्शन्स होते ते पूर्णपणे संपलेले आहे. या भावाने गुरुदत्ताच्या उजव्या अंगठ्यावर पूर्णपणे समर्पण. त्यांचे हात तुमच्या पाठीवर, तुमच्या डोक्यावर पूर्ण कनेक्ट झालेले आहेत मास्टर्स. मास्टर्स, दादा, बाबा, गुरुजी, शंकर महाराज, समर्थ रामदास, सूर्यनारायण भगवान, श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ, सगळ्यांना दंडवत प्रणाम. आपण ज्या स्थानातून आले आहात त्या स्थानाला जायला आपण मोकळे आहात. आम्ही आपली रजा मागतो, आशीर्वाद. चैतन्यतेकडे या मास्टर्स. हळूच आपली पावलं हलवा. 5, 4, 3. हात डोळ्यांवर घ्या मास्टर्स. 5, 4, 3, 2, 1, 0. या विश्वाला आशीर्वाद द्या. या विश्वाचं कल्याण झालेलं आहे. या विश्वात ध्यानी, ज्ञानी आणि शाकाहारी लोक आहेत. सगळे शेतकरी, सैनिक, कारागीर, कामगार सगळे सुखी आहेत. सगळ्या स्त्रिया, मुलीबाळी सुरक्षित आहेत. आम्ही सगळे सुरक्षित आहोत. गाई वासरं आमची सुरक्षित आहेत. कल्याणमस्तु, कल्याणमस्तु, कल्याणमस्तु. दोन्ही हात वर घ्या. तथास्तु, तथास्तु, तथास्तु. आपल्या संपूर्ण शरीरावरून हात फिरवून मास्टर्स खालपर्यंत. ऑल इज वेल, ऑल इज वेल, ऑल इज. हे टॅपिंग जरूर करा. सगळं आपल्या मनासारखं होत आहे. आपल्या सगळ्यांना माझा नमस्कार. आपल्या आई वडिलांना, आपल्या पूर्वजांना, आपल्या गुरुदेवाला माझे प्रणाम. मला आता बोलता येत नाही आहे, त्याच्यासाठी दिलगीर आहे. काही महत्त्वाचे अनुभव शेअर करायचे असेल तर शेअर करा. बाकीच्यांना विनंती करते की त्यांनी लिहा, कारण खूप मोठं अनुभव आज म्हणजे इतके ऐकता येणार नाही. तुम्हाला लक्षात आलं असेल की महाराज काय काय देतात आहेत आपल्याला आणि अनंत हस्ताने देतात आहे. आपण सगळे खरंच खूप भाग्यवान आहात की आपल्याला इतकं महाराज देतात आहे. मी बोलतो. बोलू का मी? बोला बोला बोला. आज जसं ध्यान चालू झालं इमिजिएटली एकदम हलकं हलकं फील झालं आणि आपण अंतराळात गेल्यानंतर जो अनुभव येऊ शकतो, आपण तरंगतोय, गुरुत्वाकर्षण नसतं खाली आपल्या, तसं अचानक जाणवलं आणि असं स्वतःभोवती डाव्या बाजूनी गोल गोल आय मीन डाव्या बाजूनी असं अँटी क्लॉकवाईज हळूहळू शरीर फिरतंय असं जाणवलं. आणि त्याच्यानंतर मध्ये जेव्हा आपण सगळे गिरनारवरती गेलो होतो आणि आपल्या बरोबर सगळे बाकीचे संत महात्मे आणि आपले पूर्वज होते, त्यावेळेस थर्ड आय वरती निळ्या कलरच्या बॅकग्राऊंड मध्ये रुद्राक्ष दिसला मला. आणि ते रुद्राक्ष पण असं थोडस क्लॉकवाईज गोल फिरत होतं हळूहळू, आणि ते बऱ्याच वेळ दिसलं ते. आणि
आज जरा सकाळपासून मला थोडंसं हे वाटतंय, मलूल झाल्यासारखं वाटतंय. मे बी सर्दीमुळे का कशामुळे तरी. पण ते आता ध्यान झाल्यानंतर सगळं तो मलूलपणा निघून गेलाय. विचार करत होतो ऑफिस अटेंड करावं की नाही. पण आता ते सगळं फ्रेश वाटतंय म्हणजे आता. आता मी ऑफिसला जाईन. हा एक अनुभव होता म्हणजे. आणखीन कोणाला बोलायचंय का? अच्छा, राधिका ताई आहेत वाटतं. हा बोला राधिका ताई. नमस्कार. दुचात नाही लिफ्ट झाले वाटतं ना. हो, रेकॉर्डिंग चालू आहे, बोला तुम्ही. हा. आम्ही जेव्हा सौराष्ट्रात गेलो होतो ना गुजरातला, तेव्हा ते 10 पायऱ्या चढल्या होत्या बरं का. तर आम्हाला असं वाटलं, की म्हणजे कुठलं मंदिर आहे बुवा? तर आम्ही 10 पायऱ्या चढल्या तर ते म्हणे, "अहो हे गिरनार पर्वत आहे. खूप खूप मंदिर आहे इथं." तर मग 10,000 पायऱ्या आहे म्हणे. तर म्हणे, "हो का?" मग आम्ही सगळे खाली उतरलो परत, की परत येऊ बुवा आपण. वेळ नव्हता कारण तेव्हा तेवढा असं. तर खरंच आम्ही 2 वर्षांनी गेलो परत गुजरातला ना, तर गिरनार पर्वतावर आम्ही जाऊन आलो. आम्ही 6 बहिणी आणि आमची मुलं सगळे. गिरनार पर्वत चढलो. रात्री जेव्हा हे स्वामी समर्थांचं मंदिर होतं तिथे. तर आम्ही जिथे उतरलो ना तिथे. तर त्या मंदिरात गेलो, दर्शन झालं आणि एक म्हणजे असं वाटलं की खरंच आपण चढू शकतो. खरंच एवढे छोटे-छोटे मुलं होते. तरी आम्ही सगळे चढलोय. पटापट, पटापट. आई होती आमच्याबरोबर. मागे एक वेगळी स्फूर्ती होती. खूपच छान. म्हणजे दत्ताने आमच्याकडून करून घेतलं हे सगळं. हं. मला सगळं ते दृश्य दिसत. माझ्या बहिणीला पण रुद्राक्ष सापडला होता तिथे गिरनार पर्वतावर. तिची खूप श्रद्धा आहे स्वामी समर्थांवर. खूप सुरेख अनुभव होता तेव्हा. धन्यवाद, धन्यवाद. आणखीन कोणाला बोलायचंय का? अनम्यूट करतो थांबा. हा, शोभाताई बोला. आत्मवंदन दादा, ऋताताईंना आत्मवंदन. पर्वतावर खूप झेंडे दिसले आणि ते सगळे असे फडकत होते असं दिसलं आणि खूप छान ध्यान झालं. जयश्री ताई बोला. बोलते. ऐकू येत आहे? हो, येत आहे. माझं आता दुसऱ्यांदा गिरनार झालं त्यावेळेचा म्हणजे माझ्या बरोबर जे मुलगी होती तर तिचा अनुभव मी सांगते की महाराज ज्यांच्या दर्शन द्यायचं ज्यांच्या मनात असेल त्यांनाच ते दर्शन देतात. त्याचा एक असा अनुभव की आई मुलगी असे दोघं जण गिरनारला चालले होते त्या ग्रुप बरोबर. मुलगी तशी साधारण 28 वर्षाची होती. जवळजवळ 10,000 पायऱ्यांना 20-25 पायऱ्या कमी राहिल्या होत्या. म्हणजे जवळजवळ 9,500 पायऱ्या जवळजवळ त्या चढल्या मुलगी. आणि नंतर म्हणले की मी आता चढूच शकत नाही. काहीही करा तुम्ही, मी चढणार नाही. सगळ्यांनी इतकी समजूत काढली, अगं आपण इथं अर्धा तास थांबू, बसू, तुला बरं वाटेल, अमकं वाटेल. पण ती म्हणली की मी काहीही चढू शकत नाही. शेवटी मग ते हताश झाले आणि आई दर्शन घेऊन आली आणि मुलगी खाली उतरली. मग आम्ही असा तर्क काढला की महाराजांच्या मनात ती न यावं असंच होतं म्हणून तिला ते दर्शन झालं नाही. एवढ्या चढली पायऱ्या पण ती वरचे शेवटचे 20-25 पायऱ्या चढू शकले नाही.
महाराजांच्या मनात असेल तसंच ते करतात सगळ्यांचं. ज्यांना नसेल त्यांना ते किती तुम्ही करा नाही दर्शन. आमचं छान दर्शन झालं. म्हणजे जे आमच्या बरोबर होते ते चढू शकतील का नाही अशी शंका असताना सुद्धा ते सगळे चढले. पण हा मी ऐकलेला अनुभव आहे माझ्या मुलीबरोबरचा. महाराज सगळ्यांच्या पाठीशी राहोत ही त्यांच्या चरणी अपार प्रार्थना. ओके, धन्यवाद. आई बोला. हा आम्ही पण माझी आई असताना आम्ही गिरनारला गेलो होतो. खूप जण होतो. माझी दोन्ही मुलं, भावाची मुलं, आम्ही सगळेजण गेलो, सगळेजण चढलो गिरनार. पूर्ण शेवटपर्यंत गेलो. तेव्हा एवढं काही नव्हतं, आता माहित नाही काय आहे ते, पण पादुकांचं दर्शन झालं. आजचा ध्यानाचा अनुभव सांगते. आज ज्या वेळेला ऋतताई गुरुदेव दत्तचा मंत्र म्हणत होते तेव्हा माझ्या पोटातून व्हायब्रेशन डोक्यापर्यंत येत होत्या आणि खूप वेगवेगळ्या प्रकारच्या व्हायब्रेशन्स आज जाणवल्या. डोक्यातून वरून खाली येणाऱ्या, पोटातून, हृदयातून, असे वेगवेगळ्या प्रकारची स्पंदनं खूप होती. शरीर हलकं झालं आणि माझ्या हातामध्ये व्हायब्रेशन खूप येतात. पूर्वीपासून हातामध्ये व्हायब्रेशन खूप येतात आणि आजचा अनुभव खरंच वेगळा होता, ग्रेट होता आणि शरीर खूप हलकं झालं माझं. बराचसा जडपणा शरीरातला गेला असं वाटलं. खूप खूप धन्यवाद ताई. धन्यवाद. तुम्ही स्वतःला अनम्यूट करू शकता कोणाला बोलायचं असेल तर. मी श्रद्धा बोलू ताई. का? श्रद्धा बोलते. आवाज येतोय? येतोय. हा. आजचा अनुभव छानच होता. ध्यान खूप छान लागलं. अनुभव कोणाला शेअर करायचा आहे का? मी मी अनुराधा करते share. बोलते. अनुराधा ताई तुम्ही बोला. गुरुदा मी अनुराधा बोलते. आज खिडकी ओपन नाही करत आहे. हा, चालेल. आज मला आहे ना एक तर 4:15 पर्यंत झोप नव्हती म्हणून खिडकी ओपन नाही केली. ध्यानामध्ये आहे ना आजच्या क्रूस दिसला. ख्रिश्चनांचा क्रूस असतो तो आणि त्याच्यावर आणि मला असं वाटतं की तो पिंडीच्या वरती दिसला. म्हणजे जे 3 गंधाचे हे मारलेले असतात ना तिथे आणि त्याच्यावरती येशू पण दिसला. काय त्याच्या मागचं हे कळत नाहीये पण असं आज दिसलं मला. धन्यवाद. आई आणि रोहिणी ताई, तुम्ही कंट्रोल करता का मीटिंग? मला हो जरा हो मीटिंग चालेल दुसरी चालेल ऑफिस दादा. मीटिंग जॉईन करायला हो लागेल. हो 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 चालेल चालेल चालेल. हॅलो. हा बोला, कोण बोलतंय बोला. ताई दादा पद्मजा लेफ्ट बोलते झालात तरी चालेल. हा, दीदी पद्मजा बोलते बोलते वाटतं. मी. आज जे ध्यानामध्ये ताईंनी पूर्वजांचं सुद्धा त्यांच्या सोबत जे ध्यान घेतलं ना ते खूप छान वाटलं. कारण की आपण स्वतःचा उद्धार करायचा प्रयत्न करतच आहोत, पण त्याबरोबर आपल्या पूर्वजांचे ते पण फक्त जवळचे फॅमिलीचे नाही, जे जे आपल्याशी संबंधित आहेत ते सगळ्यांना ते आपण आवाहन करायला म्हणजे सगळ्यांचं कसं कल्याण होईल. कारण आपल्याला म्हणजे मी असं ऐकलेलं आहे की देवाची कृपा तर लागतेच, पण देवांहीपेक्षा पूर्वजांची कृपा पण खूप महत्वाची असते. त्याच्यामुळे त्यांना सद्गती मिळणं आणि त्यांचं चांगलं होणं हे खूप पूर्ण कुटुंबासाठी चांगलं असतं. त्यामुळे हे ध्यान म्हणजे आज खूपच महत्वाचं होतं. खूप म्हणजे खूप महत्वाचं होतं की दत्तगुरूंना शरण सगळेजण गेले आणि त्यांच्यावर दत्तगुरूंची कृपा झाली. आणि अजून एक म्हणजे इथून मागं शंकर महाराज आणि स्वामी समर्थांचं खूप आपण म्हणजे मी ध्यान करायचे. ध्यान म्हणजे जप म्हणा किंवा असं भक्ती. पण दत्तगुरूंचं कसं गुरुवार करते किंवा अधूनमधून भजन बिजन असं, पण ध्यान असंच झालं नव्हतं. आज पहिल्यांदाच दत्तगुरूंचं ध्यान की ज्याच्यामध्ये समोर दत्तगुरूंची मूर्ती म्हणजे ती मूर्ती रिअलच वाटत होती अशी जिवंत. त्यामुळे खूप छान वाटलं. ते असं त्यांचं मोहक छान हास्य छान वाटलं, एकदम प्रसन्न. ऋतताईंना खूप खूप धन्यवाद त्याबद्दल. थँक्यू. की कोणाला बोलायचंय का? मी बोलते. हा बोला सर.
माझ्या दत्तगुरूंच्याकडे जेव्हा अम, म्हणजे प्रथम आपली आत्मज्योत दत्तगुरूंच्या आत्मज्योतीत विलीन होत आहे असं जेव्हा ताई म्हणाल्या, तेव्हा म्हणजे खरोखर असंच झालं की मी दत्तगुरूंच्या मध्ये म्हणजे विलीन झाले, तर मी राहिलीच नाही. आणि बाकीच्या सगळ्यांच्या पण आपल्या पूर्वजांच्या पण आत्मज्योती त्याच्यात विलीन होत आहेत असं सांगितलं, तेव्हा ते झालं. आणि सगळीकडे प्रकाश प्रकाश, फक्त प्रकाशच. म्हणजे काही काळ दत्तगुरू पण दिसत नव्हते, त्यांची मूर्ती पण अदृश्य झाली आणि फक्त प्रकाशच दिसत होता. मग थोड्या वेळाने मलाच असं कसं तरी वाटायला लागलं, म्हणून मी परत म्हणजे प्रयत्नपूर्वक दत्तगुरूंची मूर्ती परत समोर आणली. असा आज मला खूप छान अनुभव आला. धन्यवाद ताई. आणखी कोणाला बोलायचं? लेफ्ट करू का? बोलायचंय कोणाला? नाही, संपवली तरी चालेल. ओके ओके ताई, सगळ्यांना धन्यवाद. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. सगळ्यांना धन्यवाद. धन्यवाद. जय श्रीराम.